मित्रांनो, येत्या सप्टेंबर महिन्यापासून तुमच्या घरात येणाऱ्या ज्या डेली यूज मधल्या गोष्टी आहेत ना, जसे की बिस्किट आहे, टूथपेस्ट आहे, हेअर ऑइल आहे, फेस वॉश आहे, शॅम्पू आहे किंवा इतर पॅकेजिंग फूड आहे, या सगळ्या गोष्टींच्या एकतर डायरेक्ट प्राइजेस वाढणार आहेत म्हणजे एमआरपी वाढणार आहे, किंवा मग त्याच प्राइस वरती कमी क्वांटिटी मध्ये गोष्टी तुमच्या घरात येणार आहेत. हे इन्फ्लेशन आणि श्रिंकफ्लेशन या गोष्टी तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्याच असतील किंवा नसतीलच ऐकल्या तर मी आता सांगतोच आहे. सो बेसिकली ब्रिटानिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर आणि गोदरेज कन्झ्युमर्स यासारख्या कंपन्या येणाऱ्या थर्ड क्वार्टर मध्ये त्यांचा सेकंड राऊंड ऑफ प्राइस हाइक्स करण्याच्या विचारामध्ये आहेत. जर का तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर सेकंड क्वार्टर मध्ये म्हणजे जून पर्यंत सुद्धा यातल्या प्रत्येक गोष्टीच्या प्राइस ऍटलीस्ट 2 ते 3% पर्यंत वाढलेल्याच होत्या, किंवा मग ऑलरेडी त्यांची क्वांटिटी तर कमी झालीच होती. जसं की 10 रुपयाचं बिस्किटचं पॅकेट कदाचित तुम्हाला 10 रुपयालाच मिळत असेल, पण त्याची क्वांटिटी ऑलरेडी आधीपेक्षा 2-3% तरी कमी झालेलीच आहे. सो आता सेकंड क्वार्टर मध्ये पण परत एकदा ती गोष्ट रिपीट होणार आहे आणि अजून ती गोष्ट तुमच्यासाठी महाग बनणार आहे, किंवा मग त्याच पैशांमध्ये तुम्हाला ती कमी मिळणार आहे. महत्वाचा प्रश्न हा आहे की या कंपन्या या प्राइजेस का वाढवतात. तर बघा, बेसिकली बिस्किट बनवण्यासाठी शुगर आणि पाम तेल या दोन गोष्टी लागतात, किंवा कुठल्याही कॉस्मेटिक्स बनवण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल, फ्रेग्रन्स आणि केमिकल्स वगैरे सगळ्या गोष्टी लागत असतात, ज्यापैकी बऱ्यापैकी गोष्टी इम्पोर्ट पण होतात, किंवा मग आपल्या देशात असल्या तरी त्या सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांसाठी लेट से एक 10 रुपयाचं बिस्किटचं पॅकेट बनवण्यासाठी जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट लागत होती ना, ती आता रॉ मटेरियलची कॉस्टच वाढल्यामुळे तीच त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पण वाढली. आणि त्याच्यानंतर एक मोठा एक्सपेन्स कुठला ऍड झाला माहिती, या सगळ्या गोष्टी बनवल्याच्या नंतर, मॅन्युफॅक्चरिंग झाल्याच्या नंतर पूर्ण देशभरात पाठवण्यासाठी त्यांना लॉजिस्टिक्स साठी पण खर्च येत असतो, कारण की त्यांची एक सप्लाय चेन असते. ट्रॅडिशनल सप्लाय चेन मध्ये तर भरपूर सगळ्या लेयर्स असतात, आणि सध्या क्रूड ऑइलचे प्राइसेस कंटिन्युअसली वाढत चाललेले आहेत. म्हणजे तिकडे इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही हो, आपण तर एक्स्ट्रा प्राइस नेहमीच पे करतो ऑइलच्या बाबतीत तरी. सो लॉजिस्टिक्स कॉस्ट त्यांची वाढत चाललेली, आणि या दोन्ही कॉस्ट ऍड करून ती लोक अजून या सगळ्या गोष्टी महाग करण्याच्या तयारीला लागलेल्या आहेत. तर सेकंड क्वार्टर मध्ये भारतातलं फूड इन्फ्लेशन साधारण 5.3% की 5.5% आसपास कुठेतरी होतं, ते आता अजून 2-3% वाढणार. म्हणजे जर का आता जानेवारी किंवा मार्च मध्ये तुमचं अप्रेझल 3-5% झालेलं असेल ना, तर तेवढ्या पिरियड मध्ये ऑलरेडी इन्फ्लेशन 8% वाढलेलं आहे. याचा अर्थ तुमची ऑन पेपर सॅलरी जरी वाढली असेल तरी पण रिअल लाईफ मध्ये तुमचे एक्सपेन्सेस त्याच्यापेक्षा जास्त वाढलेत, आणि ऍज सच तुम्हाला त्या अप्रेझलचा काही फायदा नाही होणार आहे. सो तुमच्यापैकी कोणी या एफएमसीजी कंपनीज मध्ये काम वगैरे करतं का, आणि जर करत असाल तर मग या कंपनीने नुसतेच प्राइजेस वाढवलेत की तुमचं अप्रेझल पण चांगलं केलंय, हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.